स्वतः रूल तोडता आणि आम्हाला सांगता. असं आता खूप लोक बोलतील, पण त्यात एक फरक आहे. तुम्हाला फरक काय ते मी सांगतो. आज बघा, आज आपण लाईव्हमध्ये पण एक ट्रेड बोललो होतो, आज कॉल सेल करायचा बिकॉज त्याची नंबर 2 फॉर्म झाली होती आणि मी त्याच्या पहिले एक ट्रेड केला होता टेस्टिंगसाठी. तो मी तुम्हाला पण बोललो होतो का तुम्ही यात एंटर करू नका बिकॉज हा टेस्टिंग ट्रेड आहे. तर त्यात आपला स्टॉप लॉस हिट झाला. त्याच्यानंतर मी परत एक प्राइस ॲक्शन बघितला चांगल्या लेवलला आणि आपण त्याच्यासाठी खूप वेट केला होता त्या ट्रेडसाठी. त्याच्यानंतर त्याचा प्राइस ॲक्शनवर मी लगेच ट्रेड दिला, पण ट्रेड देता मला थोडा लेट झाला आणि मला पण स्वतः पण ट्रेड घेता लेट झाला. त्याच्यामुळे तिथून मार्केट बघा, मी जसा ट्रेड दिला तिथूनच मार्केट रिव्हर्स झाला 70 पॉईंट काहीतरी. आणि त्यामुळे तुम्हाला तर कोणाला ट्रेड करता आलत नसेल, पण मी पण ट्रेड तो 280ला करायचा होता, तर माझ्याकडून तो 360ला झाला आणि त्याच्यानंतर तो लकीली तिकडून खाली आला. आणि त्याच्यानंतर तर बघा, आपला रूल आहे स्ट्रॅटेजी नंबर 2चा 50 पॉईंट्स तर आपल्याला इझिली भेटले. पण आज एक्सपायरी होती आणि कॉल सेल होता, तर कॉल सेलला मला निघायची इच्छाच होता. त्याच्यामुळे कारण कॉल सेलने आपल्याला नेहमी चांगले पैसे दिलेले आहेत. तर मी आज वेट केला का एक्सपायरी तर आपण वेट करू. त्याच्यानंतर मी काय केलं, मी रूल तोडलेत, पण एकदम सेफ होऊन रूल तोडलेत. का मी माझा पहिला काय केला, मी थोडा प्रॉफिट बुक केला, म्हणजे आपला ॲटलीस्ट ब्रोकरेजचा जास्त प्रॉफिट बुक केला. त्याच्यानंतर होल्ड केला. मग तिथून काय झालं, ॲटलीस्ट रिव्हर्सल झाला, पण आपले पैसे गेले नाही. तर रिस्क घ्यायचे तर अशी रिस्क घेतली तर काय प्रॉब्लेम नाही. पण लोक काय करतात, लॉसेसमध्ये रिस्क घेतात आणि ते लॉसेस जिथे 1000 असतात ते 4000 करतात. आपण प्रॉफिटमध्ये रिस्क घेतलाय, ठीक आहे. आज रिव्हर्सल झाला, पण त्यातून काही गोष्टी शिकलो काय, तर आपल्याला आता 50 पॉईंटच घ्यायचे आहेत आणि त्याच्यासाठी रिएंटर करून दुसरा ट्रेड घ्यायचा आहे. थँक्यू.